सरकारकडून सशस्त्र दलाच्या समन्वयासाठी नवीन नियम जारी। या संदर्भात संसदेच्या 2023च्या पावसाळी अधिवेशनात विधेयकाला मंजुरी देण्यात आली होती। चंद्रपूरच्या विसापूरमध्ये घरकुल लाभार्थ्यांना मोफत 5 ब्रास रेती वाटपाचा शुभारंभ। रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांना आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून हिरवा झेंडा। पुण्यामधील पुरंदर विमानतळासंदर्भात 7 गावांमधून 794 हरकती बागायती जमिनी प्रकल्पाला दिल्यानंतर आणि भूमिहीन होणार आणि त्यामुळे आमचा प्रकल्पाला विरोध असल्याच्या नोंदवल्या हरकती। चंद्रपूरमधील राजुरा वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांचे निलंबन। वन विभागाच्या रोपवाटिकांना लागणाऱ्या शेणखत खरेदीमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप। जळगावच्या बोदवड तालुक्यामधील जामठीमधील पशुवैद्यकीय दवाखाना बंद। पशुपालक हैराण। प्रशासनाने लक्ष देण्याची पशुपालकांची मागणी। घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू उपलब्ध करून द्या। आमदार अर्जुन खोतकर यांच्या प्रशासनाला सूचना। अर्जुन खोतकरांची जालना तहसील कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांसोबत बैठक देखील। नांदूर मध्यमेश्वर या ठिकाणी नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य 250 ते 300 फ्लेमिंगो पक्ष्यांचं आगमन। मुंबई आणि ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे पाणथळ जागेमध्ये पाणी शिरले, त्यामुळे फ्लेमिंगोंचं स्थलांतर। पुण्याच्या इंदापूरमध्ये डाळिंबाच्या बागा जलमय। नेरा नदीच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान भरपाई देण्याची मागणी। बीडमध्ये 140 गावातील शेतकऱ्यांकडून पाण्यासाठी महायुतीच्या जाहीरनाम्याची होळी। जायकवाडी किंवा कृष्णा खोऱ्यातील पाणी शेतीला देण्याची मागणी। विमानतळ नको, पाणी द्या, शेतकरी आक्रमक। पुण्याच्या शिरूरमध्ये बनावट खत निर्मितीचा पर्दाफाश। 8,78,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। पुणे कृषी विभागाची कारवाई। जळगावच्या चोपडा तालुक्यामधील बोरमडीमध्ये आदिवासी महिलेची रस्त्यावरच प्रसूती। वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे घटना। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतली महिलेची आणि बाळाची भेट। TV9 मराठीच्या बातमीची दखल।